आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही नवीन आलेलं बुरशीनाशक आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे जे नवीन आलेलं बुरशीनाशक आहे हे क्रिस्टल कंपनीचं बुरशीनाशक आहे आणि ते कशा पद्धतीच्या रोगांवर काम करतं, याची कार्य करण्याची पद्धत काय आहे आणि याच्यामध्ये मुख्य घटक कोणता आहे आणि याचं जे काही परिणाम असतात तर तो परिणाम करण्याचा कालावधी किती दिवसाचा असतो, संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण बघा. आणि मित्रांनो, मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे बुरशीनाशक उपलब्ध असतात वेगवेगळ्या नावाने. तर बऱ्याच बुरशीनाशकाचा आपण वापर करतो. रोको असेल, साप असेल, तसंच ब्ल्यू कॉपर असेल, तर या बुरशीनाशकाचा आपण प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. तर आज जे काही नवीन आलेले क्रिस्टल कंपनीचं बुरशीनाशक आहे तर त्या बुरशीनाशकाचं नाव आहे टिल्ट. तर मित्रांनो, हे टिल्ट बुरशीनाशक देखील शेतकरी मोठ्या स्वरूपात याचा वापर करत आहे. तर याचा वापर मोठ्या प्रमाणात का करत आहे आणि हे कशा पद्धतीने काम करतं, तर आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, टिल्ट हे प्रोफिनाझोल 25% EC या घटकाने म्हणजेच हे सिस्टमॅटिक बुरशीनाशक बनलेलं आहे आणि ते बऱ्याच प्रकारच्या पिकांवर आपण याचा वापर करू शकतो. तसंच याचे जे काही बुरशीचे प्रकार असतात तर कर्नल बंट असेल, लिप रस्ट असेल, तसंच शीत ब्लाइट असेल, तर यासारख्या बुरशींवर हे चांगल्या प्रकारे म्हणजेच नियंत्रणासाठी वापरले जाते. या बुरशीनाशकाची उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक क्रिया रोगांच्या सर्व भागांवर म्हणजेच कार्य करते. तर मित्रांनो, या बुरशीनाशकमध्ये जर घटक आपण बघितला तर प्रोपिकोनाझोल 25% EC हा त्याच्यात घटक आहे आणि या बुरशीनाशकाची कार्य करण्याची जी काही पद्धत आहे तर सिस्टमॅटिक म्हणजे ते वनस्पतीद्वारे शोषले जाते आणि पानांमधून इतर पेशींमध्ये पसरते, ज्यामुळे संपूर्ण पिकाला संरक्षण मिळते, जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव वाढत नाही. तसंच या टिल्ट बुरशीनाशकाचं उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक जर आपण बघितलं तर बुरशीचा संसर्ग होण्यापूर्वी आणि नंतरही हे प्रभावी ठरते. मित्रांनो, बुरशी वाढलेली नाही आहे म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव झाडावर झालेला नाही आहे, त्याच्या आधी देखील तुम्ही या बुरशीचा वापर केला तर बुरशी म्हणजेच झाडावर वाढण्याच्या अगोदर देखील आणि बुरशी झाल्यानंतरही म्हणजे हे चांगल्या प्रकारे कार्य करतं. तसंच उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक या बुरशीचा जो काही संसर्ग होण्यापूर्वी आणि नंतरही म्हणजेच हे दोघं कार्यपद्धतीत त्याचं कार्य चांगल्या प्रकारे करतं आणि याचं रिझल्ट देखील चांगले आहे. तसंच लांब कालावधीचे संरक्षण म्हणजेच हे बुरशीजन्य रोगांचे दीर्घकाळासाठी नियंत्रण करते. आणि पिकांची जर आपण या ठिकाणी गुणवत्ता बघितली तर रोगाचे नियंत्रण झाल्यामुळे पिकांची गुणवत्ता चांगली ठेवण्यास म्हणजे मदत करते. तसंच याच्यामध्ये नियंत्रित केले जाणारे जे काही बुरशीजन्य रोग आहेत ते म्हणजे टिल्ट अनेक पिकांवर म्हणजेच चांगल्या प्रकारे काम करतं. तर मी तुम्हाला सांगितलंच, कर्नल बंट असेल, लिप रस्ट, स्टेम रस्ट, स्ट्राइप रस्ट, शीत ब्लाइट, अर्ली लिप स्पॉट, तसंच लिप स्पॉट, तसंच ब्लिस्टर ब्लाइट, तर असे बऱ्याच प्रकारचे जे काही बुरशी असतात झाडावर विविध प्रकारच्या, तर पानांवर असेल किंवा झाडावर असेल किंवा पेशींमधील असलेली बुरशी असेल किंवा फळांवर असलेली बुरशी असेल, तर सर्व प्रकारच्या बुरशीमध्ये आपण याचा वापर करू शकतो. तसेच आपण याचा वापर कोणत्या पिकांवर करू शकतो तर गहू असेल, भात असेल, भुईमूग असेल, चहा असेल किंवा सोयाबीन असेल, कापूस असेल, केळी लागवड केलेली असेल, केळी पिकामध्ये पण आपण या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो किंवा भुईमूग असेल, तसेच ऊस असेल आणि बऱ्याच प्रकारचे इतर पिकांवर देखील म्हणजे आपण या टिल्ट बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तर याची वापरण्याची जर आपण पद्धत बघितली तर साधारणपणे 1 मिली आपण 1 लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकतो. म्हणजेच मित्रांनो, 15 लिटर पंपसाठी आपण 15 मिली एवढं याचं प्रमाण घेऊ शकतो आणि 20 लिटर पंपसाठी आपण 20 मिली एवढं टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. याची जी काही फवारणी आहे, पीक मोठ्या गंभीर अवस्थेत जरी असली तर याची फवारणी केल्यास चांगल्या प्रकारे आपल्याला या बुरशीनाशकाद्वारे म्हणजे परिणाम चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतात. तर हे एक बुरशीनाशक खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. क्रिस्टलचं टिल्ट म्हणजे सध्या खूप चर्चेत चालू आहे आणि याचे रिझल्ट चांगल्या प्रकारे देखील आहे आणि स्वस्तात आहे. तर शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीने आहे. तर नक्कीच एक वेळ ट्राय करून बघा, वापरून बघा आणि याचे रिझल्ट काय आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो, भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.